नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की काव्या ही घर सोडून गेलेली असते. मानिनी नंदिनीला म्हणते की काव्या ही 2 तासापासून गायब आहे. न सांगता कशी काय गेली? तिचा फोनही लागत नाहीये. न सांगता अशी कशी काय जाऊ शकते? तिचे क्लासही बंद झाले आहेत. त्यानंतर पार्थ मानिनीला म्हणतो की असतील इथेच कुठेतरी. त्यानंतर मानिनी पार्थवर देखील खूप रागावते. मानिनी सर्वांसमोर नंदिनीला म्हणते की नंदिनी, तू तरी अशी कधी घर सोडून जाशील का? तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहत बोलते की मी जायचं असेल तेव्हा मी सर्वांना नीट सांगून जाईल. जीवा हा तिच्यापासून नजर चुकू लागतो. जीवा पार्थला म्हणतो की दादा, काव्या ही अचानक निघून गेली तर तुला तिचा राग नाही का आला? तेव्हा पार्थ म्हणतो की एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला फिलिंग वाटायला लागतात तेव्हा त्याच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही. तेव्हा जीवा खूप विचारात पडतो. त्यानंतर मानिनी काव्याला फोन लावते. काव्या, तू कुठे गेली आहेस? घरी येणार आहेस की नाही, का तिकडेच राहणार आहेस? इतकंही समोरच्याला गृहीत धरून चालायचं नसतं. त्यानंतर काव्या ही खूपच घाबरते. तर मंडळी, येणाऱ्या भागात काव्या ही देशमुखांच्या घरी येणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.